नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिना संपलेला आहे। मग जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख किंवा GR कधी येईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत। आणि याचबरोबर लाडक्या बहिणी ज्या आहेत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही आहे, यांना लाभ देण्यासाठी शासन तत्पर आहे। मग यांची प्रोसेस सध्या कुठपर्यंत आलेली आहे या संदर्भात माहिती आणि लक्षात घ्या की हेल्पलाईन जी आहे तर या ठिकाणी देखील दिवसभरामध्ये अजून देखील व्यस्तच लाईन आहे अशा प्रकारचा मेसेज येत आहे। त्यामुळे आपण सांगत आहोत की जर तुमच्या काही कमेंट असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची जी जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण का जानेवारी महिना संपलेला आहे। तर याच्या हप्ते वितरणाचा जो GR आहे तो आता कोणत्याही क्षणी संपूर्ण महाराष्ट्राचं जे अधिकृत GRचं पेज आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे करणार आहेत। तर अजून तरी हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही आहे। अनेक सोशल मीडियावरती जे व्हिडिओज आहेत यांच्या माध्यमातून चुकीच्या तारखा सांगण्याचं काम केलं जात आहे। त्यामुळे प्रतीक्षा करा, जो GR आहे तो याच आठवड्यामध्ये आजपासून कोणत्याही वेळी तो GR आहे तो आजपासून कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणार आहे। मग आता प्रश्न राहिलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणी KYCच्या चुकीमुळे सध्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। यांची कागदपत्र पडताळणी देखील काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी अजून अंगणवाडी सेविका पोचलेल्या नाही आहे, कारण का त्यांच्याकडे तशा सूचना देखील आलेल्या नाही आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण काल सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका यांच्याकडून कागदपत्र पडताळणी ज्या आहेत लाडक्या बहिणींच्या तर याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। तसं पत्रक शासनाकडे गेलेलं आहे आणि याच्यावरती आता अंमलबजावणी काय होते याकडेच लक्ष लागून आहे। तर पत्र फक्त गेलेलं आहे, अजून काम जे आहे ते थांबवण्यात आले नाही आहे। अंगणवाडी सेविका कागदपत्र पडताळणीची प्रोसेस करत आहेत। ज्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी झाले नाही आहे त्या ठिकाणी देखील ही प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे। पण अजून बहिष्कार टाकल्यानंतर मात्र मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण का कागदपत्र पडताळणी झाली नाही तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ चालू महिन्याचा लाभच मिळणार नाही आहे। त्यामुळे शासन KYC पोर्टल पुन्हा सुरू करतंय का असा देखील प्रश्न निर्माण होतोय। पण या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढील काही दिवसामध्येच मिळणार आहेत। पण अजून तरी लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली नाही आहे। मोठ्या प्रमाणावरती लाखोमध्ये लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत ज्यांची कागदपत्र पडताळणी होणे बाकी आहे आणि ज्यांचं नाव यादीमध्ये नाही आहे आणि हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींनी जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास कार्यालयामध्ये व्हिजिट करायचं आहे, त्यांना माहिती द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना कागदपत्र पडताळणी प्रोसेसमध्ये फॉर्म भरून देता येणार आहे। कारण का ज्यांनी KYC केली होती, फॉर्म चुकला होता, अशाच लाडक्या बहिणींसाठी ही कागदपत्र पडताळणी सुरू झाली आहे। ज्यांनी KYC केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींचं नावच यादीमध्ये आले नाही आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा। संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत, पात्र झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ त्यांना येणारच आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा याच आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।